सुस्वागतम. आयुर्वेद गप्पांच्या या भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागच्या भागात पंचमहाभूत आणि दोष याचा आपण संबंध बघितला होता. आता पंचमहाभूताचे पण स्वतःचे काही गुणधर्म आहेत. पंचमहाभूतांपासून जेव्हा शरीरात दोष तयार होतात तेव्हा आपसुकच त्या पंचमहाभूताची गुणधर्म दोषांमध्ये उतरत असतील, हो ना ताई? हो ना. तर या दोषांचे पण काही गुणधर्म आहेत का? हो, बरोबर आहे. पंचमहाभूताकडनंच या दोषांमध्ये गुणधर्म येतात. म्हणजे बघ, आता वातदोष हा वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून बनतो. बरोबर. मग वायूच्या गुणांचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की तत्र वृक्षो लघु शीतः खरच सूक्ष्मश्च लोनिलः. बरोबर. म्हणजे कुठले कुठले गुणधर्म वायू दोषाचे आहेत तर वृक्ष म्हणजे कोरडेपणा, खर म्हणजे खरखरीतपणा, लघु म्हणजे हलकेपणा, शीत म्हणजे थंडपणा आणि सूक्ष्म म्हणजे अतिशय नॅनो वेगाने पण आणि पोचण्याच्या बाबतीत पण सूक्ष्म असा वातदोष वर्णन केलेला आहे. आता पित्तदोष हा कुठल्या महाभूतांपासून तयार होतो आपण सांगितलं? तो जल आणि तेज. बरोबर. आता जल आणि तेज ही महाभूत बघितली तर दोन्ही विरोधी गुणधर्माची. बरोबर. पण हे दोन्ही विरोधी गुणधर्म या पित्तदोषात उतरलेले असतात. म्हणजे पित्ताच्या गुणांचं वर्णन करताना असं म्हटलंय की पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विश्रम सरम द्रवम. आता स्नेह म्हणजे गुळगुळीतपणा किंवा चिकटपणा हा जलमहाभूताचा पित्तामध्ये आला आहे. तर उष्ण आणि तीक्ष्ण हे गुणधर्म हे तेज महाभूताचे आलेले. त्याच्यानंतर लघु हा हलकेपणा तेज महाभूताचा आहेच. आणि सर आणि द्रव म्हणजे प्रवाहीपणा आणि वाहतेपणा जो आहे आणि पातळपणा हे जलमहाभूताचे आले. आणि विस्र असा एक वेगळा गुण सांगितलेला आहे. म्हणजे थोडक्यात किंचित असा दुर्गंध हा पित्त दोषामध्ये असतो. आणि आता कफदोष बघितलं तर कुठल्या महाभूतापासून आपण बघितलाय? पृथ्वी आणि जलपासून. बरोबर. मग पृथ्वी आणि जल हे दोन्ही बघितले तर ते किती जड स्थिर असे आहेत दोघंही. मग कफदोषाच्या गुणांचं वर्णन करताना असं म्हटलंय की स्निग्धः शीतो गुरुर्मंदः श्लक्षणो मूर्छनः स्थिरः कफः. तर आता स्निग्धपणा हा जलमहाभूताचा आलेला इथे. त्याच्यानंतर थंड आहे तो शीत आहे म्हणजे गुरुर्मंदः. आता तू बघशील तर पृथ्वी आणि जल हे दोन्ही त्याचं प्रवाही पण कमीच आहे. पृथ्वी तर एका जागी स्थिरच असते, त्यामुळे त्याची हालचाल मंद असते. गुरु आणि जड आहे तो. आणि श्लक्षण आणि मूर्छन हे दोन या गुणांचा अर्थ म्हणजे ते एकदम चिकट आणि जसं चिखल तयार होतो तसे असे दलदलीत थलथलीत असे असतात ते. आणि स्थिर म्हणजे एका जागी स्थिर असण्याचा जो गुणधर्म आहे हा तो अशा प्रकारे या सगळ्या महाभूतांचे गुणधर्म त्या दोषामध्ये उतरलेले आहेत. बरोबर. आता ह्या दोषांचे गुणधर्म आपल्याला समजले, पण हे दोष जेव्हा शरीरात येतात तेव्हा त्याची शरीरात अभिव्यक्ती कशी होते? बरोबर. आता हे अभिव्यक्ती होते हे प्रकृतीच्या दृष्टीनेच आपल्याला बघायला पाहिजे. हे सगळे गुण आहेत ना आता आपण जे बघितलेले ते ह्या 3 दोषांपासून आपलं शरीर बनलंय. शरीर म्हणजे सगळंच, दिसणारं शरीर, आतमधले सगळे अवयव आणि आपलं मन बुद्धी पण. बरोबर. मग अगदी डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत म्हणजे केस आहे, डोळ्याचा आकार आहे, बुब्बुळाचा आकार आहे, भुवया आहेत आणि अगदी नखांचा आकार, नखांचा रंग असं पण इतक्या बारकाईने. त्याच्यानंतर आतमधल्या ज्या शारीरिक क्रिया आहेत म्हणजे पचन प्रक्रिया आहे, मलनिस्सरण आहे, श्वसन घेण्याचा वेग आहे, नंतर आपली झोप, त्याच्यानंतर पडणारी स्वप्न सुद्धा ह्याच्यामध्ये विचार केलेला. या सगळ्यांवर या दोषाच्या गुणांचा परिणाम होत असतो. बरं. मग मला सांग की हे जे दोष आहेत, हे जे आता तू एक एक गोष्ट सांगितली, त्या सगळ्या गोष्टींचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्या कॅल्क्युलेशन वरून आपल्याला प्रकृती ठरवता येते का? हा, म्हणजे आता बघ कसं आहे, मी आता सांगितलं सगळ्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो. तर हे जे अगदी बारीक बारीक गोष्टी आहेत ना त्या सगळ्याचे असे पॉइंट्स तयार केले. म्हणजे डोळे उदाहरणार्थ, डोळे बारीक आहेत, वृक्ष आहेत, तेजपुंज आहेत का मोठे आहेत, असे प्रत्येकाचे 3 पॉइंट्स असतात. या प्रत्येक अवयवाचे, शरीर क्रियाचे, मन बुद्धी यांच्या सगळ्या विचार प्रक्रियांचे आणि त्या पॉइंट्सनुसार तुमची कुठल्या दोषाचा कुठला गुणधर्म तिथे लागू होतो त्याप्रमाणे आपल्याला टिक करत जायचं असतं. आणि त्यानुसार मग कॅल्क्युलेशन करून ओव्हरऑल आपण कुठला दोष जास्ती वेळेला आपण टिक केलेला आहे त्यानुसार ती प्रकृती काढता येते. बरं. पण मला इथे अशी एक अडचण आहे. म्हणजे मी तुला सांगते की मागे एक पेशंट आले होते आणि ते मला म्हणाले की मला पित्ताचा खूप त्रास होतोय आणि हल्ली तो वारंवार व्हायला लागलाय.
मग माझी जी प्रकृती आहे ती पित्त प्रकृती आहे का? मग तेव्हा आपण ह्या पित्ताचा प्रकृती आहे का विकृती आहे हे आपण कसं समजणार? बरोबर असा बऱ्याच जणांचा थोडासा गोंधळ किंवा गैरसमज होऊ शकतो. कारण आता आपण समजा प्रकृतीचा फॉर्म आपण भरायला घेतलाय, तुम्ही 50 वर्षाचे आहात. हा, पण 50व्या वर्षी गेल्या वर्षभरापासून समजा तुम्हाला झोप नीट लागत नाहीये किंवा तुमची पचन प्रक्रिया बिघडलीये किंवा तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतंय. आता समजा मुद्दा आला पुढे की मला प्रवृत्ती, कॉन्स्टिपेशन होत आहे का, वारंवार मला प्रवृत्ती होतीये का बांधून होतीये, याला तुम्ही काय उत्तर देणार? कॉन्स्टिपेशन. मग तुमची प्रकृती कशात पडणार? तर वात प्रकृतीमध्ये. पण आता तुम्हाला गेल्या वर्षभरापासून कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, याचा अर्थ तुमची प्रकृती कॉन्स्टिपेशन किंवा प्रकृती वात नाहीये, तर आता तुम्हाला वात या दोषाची विकृती झाली. मग आता प्रकृती आणि विकृती हे सामान्य माणसांनी कसं ओळखायचं? तर जेव्हा हे प्रकृतीचे फॉर्म असतात ना, ते भरताना काय गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही तुमचा जन्मापासूनचा, लहानपणापासूनचा, तुम्हाला आठवत असलेल्या पासूनचा सगळा पॅटर्न काय आहे. हा, तुम्ही 50 वर्षापर्यंत गेली, मागच्या 50 वर्ष तुमचा पॅटर्न काय होता हे तर तुम्हाला माहिती असतं. तुम्ही असं सांगता की नाही मला पोट साफायला तसा कधीच त्रास नव्हता आतापर्यंत, आत्ता गेल्या 6 महिन्यापासून होतोय. किंवा काही जण असं म्हणतात लहानपणापासून आहे ना मला जरा कॉन्स्टिपेशनचा त्रासच होतो. याचा अर्थ लहानपणापासून होतोय म्हणजे ती तुमचा पॅटर्न झाला. तर तुम्हाला हे सगळ्यात ठळक अक्षरात पहिले सूचना द्यायला पाहिजे की प्रकृतीचा फॉर्म भरताना तुम्हाला लहानपणापासूनचा पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. आत्ता तुम्हाला काय होतंय हे विचारात घ्यायचं नाही. बरं, हा प्रकृतीचा फॉर्म आपल्याला कुठे मिळतो का? म्हणजे अशी प्रकृती आपल्याला कुठे काढून मिळू शकते का? बरोबर. आता खरं तर ऑनलाईनच्या जगामध्ये, इंटरनेटच्या जगामध्ये हे खूपच सहजासहजी अवेलेबल झालेलं आहे. नाहीतर पूर्वी आम्ही शिकत असताना असं प्रकृतीचे फॉर्म वगैरे मिळायचे, आपल्याला पेशंटकडनं भरून घ्यायला लागत होते वगैरे. पण आता खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत नेटवरती, तुम्ही त्याच्यातनं तुमची प्रकृती पॉइंट्स टाकून इव्हन ते ऑटो पण जनरेट होतं. फक्त हे लक्षात घ्यायचं की एकतर कुठला प्लॅटफॉर्म आहे, त्याला आयुर्वेदाचा बेस आहे का. काही गव्हर्नमेंटच्या प्लॅटफॉर्मवर पण आपल्याला प्रकृती काढून मिळते. आणि जेवढे जास्त पॉइंट्स आहे ना तेवढी ती बारकाईने येणार आहे. कारण काही जण फक्त मेन मुद्दे घेतात, तर काही जण अगदी डोळे, भुवयाचे केस, भुवया असं सगळं पण घेतात. तर जेवढे तुम्ही पॉइंट जास्त घ्याल तेवढी तुमची व्यवस्थित प्रकृती येईल. अगदी तुम्ही असंही करू शकता की 2-3 प्लॅटफॉर्मवरनं काढून सेम प्रकृती येते का नाही बघू शकता. त्यातही मी असं म्हणेन की आपणही प्रकृतीचा फॉर्म तयार केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे, त्याच्याबरोबर एक नंबर दिलेला आहे. तुम्ही तो फॉर्म भरल्यानंतर त्या नंबरवर कळवू शकता, आम्ही पण तुमची प्रकृती काढून देऊ शकतो. नक्कीच. चला तर मग मंडळी, आता तुम्ही तुमच्या प्रकृतीचा फॉर्म भरायला सुरुवात करा. ती काढायला तुम्ही घेणारच आहात. पण आपलं प्रकृती फॉर्म भरताना अजून आपल्याला काही बारीक गोष्टी, प्रत्येक अवयवाचे काही लक्षणं आहेत, ती आपल्याला अजून रंजकपणे आहेत आपल्याला पुढे सांगता येणार आहे. तर आपण पुढच्या भागात त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. भेटूया पुढच्या भागात.